नाशिकमध्ये नदी स्वच्छतेवेळी गिरीश महाजनांना पिस्तूल सापडलेला आहे। नाशिकच्या उंटवाडी येथील नंदिनी नदी येथे स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीमध्ये गंजलेलं पिस्तूल आढळलेलं आहे। अज्ञात व्यक्तीने पिस्तूल फेकून दिल्याचा संशय व्यक्त होतोय। पिस्तूल आढळून आल्यानंतर घटनास्थळावर पोलिसांना पाचारण करण्यात आलेलं आहे। याची तपासणी केली जाते। तर नाशिकमध्ये नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली होती। यामध्ये मंत्री गिरीश महाजन हे स्वतः सहभागी झाले होते आणि या स्वच्छता मोहिमेच्या वेळी नदीमध्ये नदी पात्रात स्वच्छता मोहिमेदरम्यान एक गंजलेलं पिस्तूल आढळलेलं आहे। गिरीश महाजन आता यावेळी उपस्थित होते आणि त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने पिस्तूल फेकून दिल्याचा संशय व्यक्त होतोय। यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि या संदर्भात आता पुढील तपास सुरू झालाय। आज पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नाशिकमध्ये नंदिनी नदी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोहिमेदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांना हे पिस्तूल आढळलेलं आहे। अज्ञात व्यक्तीने हे पिस्तूल फेकून दिलं असावं असा संशय व्यक्त होतोय। नाशिकच्या उंटवाडी येथे ही नदी स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि त्या दरम्यान हे पिस्तूल आढळलेलं आहे। अज्ञात व्यक्तीने हे पिस्तूल फेकून दिल्याचा संशय तर व्यक्त होतोय, मात्र हे पिस्तूल आढळल्यानंतर आता घटनास्थळावर पोलिसांना पाचारण करण्यात आले। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, अशा रीतीने नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान पिस्तूल आढळणं हे काहीसं धक्कादायक आहे। काय यानंतर आता पावलं उचलली जात आहेत? खरं तर आज नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये नंदिनी नदीची स्वच्छता मोहीम सुरू आहे आणि या स्वच्छता मोहिमेच्या दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या काही पर्यावरण प्रेमींना ही खरं तर पिस्तूल मिळून आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर ती पिस्तूल संपूर्णतः गंजलेली अवस्थेत मिळालेली आहे। एकूण या ठिकाणी नेमकी ही कोणाची आहे, कोणत्या गुन्ह्यामध्ये ही वापरलेली आहे, या सगळ्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात संशय व्यक्त करण्यात येतोय। एकूण या प्रकरणानंतर गिरीश महाजनांनी या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांना माहिती दिली। त्या ठिकाणी आता घटनास्थळावर पोलीस दाखल झालेले आहे। एकूण त्या पिस्तुलाची तपासणी केल्यानंतर खरं तर या संदर्भात महत्वाची काही माहिती आहे ती समोर येणार आहे। यानंतर आपण जर बघितलं तर स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आयुक्त यांना देखील ही माहिती दिल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिली आहे। शिवम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।